सोलापूरमध्येही मतदानाला सुरुवात झाली आहे आणि मतदान केंद्रावर मतदारांची सकाळपासूनच आता गर्दी दिसू लागलेली आहे। सोलापूरचं तापमान गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढली आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्येच मतदान करण्याचा अनेकांचा कल असेल। युवक, महिला आणि दिव्यांगांसाठी मतदान केंद्राची खास व्यवस्था केलेली आहे। एकूण 20,30,119 मतदार सोलापूरमध्ये आहेत। ऊन वाढण्यापूर्वी मतदान करण्याकडे अर्थातच सोलापूरकरांचा कल असेल आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मतदानाची वेळ ही 7 आहे, मात्र त्या अगोदरपासूनच मतदारांनी मोठ्या रांगा या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या सोलापूर शहरातील जागृती माता विद्या मंदिर हे जे मतदान केंद्र आहे या ठिकाणी आहोत। एकूण सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जर आपण परिस्थिती पाहिली तर एकूण 20,30,119 मतदार आहेत। त्यासोबत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 11 युवक मतदान केंद्र आहेत, 11 महिला मतदान केंद्र आहेत। तर जवळपास 44 पेक्षा अधिक टेम्परेचर तापमान हे सोलापुरामध्ये दिसून येते। त्यामुळे सकाळच्या टप्प्यात चांगली टक्केवारीमध्ये मतदान होणं हे अत्यंत गरजेचं मानलं जाते। त्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागलेल्या आहेत। त्यामुळे शेवट 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ही किती जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।